राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। कोण कोण म्हणलं बरं माग हरिमुखे म्हणा जाऊ बरी म्हणजे पुण्य कुणाला कमवायचे? एक दोन एवढी ताकद कशामध्ये? नामामध्ये। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना किती ताकद आहे। स्वतःतला हरी जागा करायचा आणि भगवंताचा हरी समजून घ्यायचा। जेवढं पुण्य तुम्हाला आतापर्यंत मिळलं नाही ना तेवढं हरिपाठात पुण्य आहे, तेवढं हरिपाठात पुण्य आहे। पण लोकांना समजलंच नाही। लोक म्हणतात ती हे मला काय करायचं आहे? शुद्ध करायचं। चला तिकडे या, नदीत आंघोळ करा। गेले नदीला, मारली बुचकुळी, केली आंघोळ। तुकोबाराय म्हणले तीर्था जाऊन या। तो काय केले? चर्म प्रक्षाळीले वरी वरी, फक्त आंघोळ केली, अंग धुतलं, पण अंतर्मनाचं काय नाही? निर्मळ जीवन काय करील? साबण। निर्मळ जीवन करायचं असेल तर अंतर्मन तुम्हाला साफ करावं लागेल आणि ते साफ करण्यासाठी इतरत्र फिरून फायदा नाही। पण बरीच लोक जे संतांनी सांगितलं ते ऐकत नाही, म्हणून आजही नाशिकला नारायण नाग बोलतात आजही। म्हणून मी मुद्दाम म्हटलं की आपण रिंगणाच्या बाहेरच आहोत, आपण फक्त ऍक्शन करायची, आपण ऍक्शन करत नाही, फंक्शन केलं। आजही लोक नारायण नाग बोलले नाशिकला। गुळ घ्या इकडे, तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवल्याशिवाय जमत नाही। बरेच जण नाशिकला आता जेवढे आपल्याकडं आहेत ना याच्यातले निम्मे नाशिकला गेले असे समजू, आणि 3 दिवस बिगर तेलाच्या चपात्या आणल्या आणि 4थ्या दिवशी एका खोलीत कोंडल्या 300 रुपयाचा नारायण नागबळी तोच, 3,500चा नारायण नागबळी तोच, 35,000चा नारायण नागबळी तोच, 3 लाखाचा नारायण नागबळी तोच। मंत्र एकच, केशवाय नमः, माधवाय नमः। आणि तेवढ्याच सगळं मंत्र करायचे। एक फोकडं होतं त्यात म्हणले काडक्या टाका आणि जाळ करायचा। एका बाईला म्हणले रखमाबाई जा बाहेरच्या काडक्या घेऊन। रखमाबाई लगबगीने गेली, आणल्या काडक्या। तिला काय माहिती वल्या होत्या का वाळल्या होत्या? मध्ये पाऊस झालता, अकाळी पाऊस, आणि तिने काडक्या घेतल्या, नेमक्या पेट तेवढं टाकल्या, त्या वल्या होत्या। असा धूर झाला की सगळा धूर खोलीत गेला आणि खोलीला खिडकीच नाही, दरवाजा तर बंद। मग दूर जायचा पुढं, आपला नाहीतरी वर समाजला रिकामाची। तिथं जाऊन दूर वाचला आणि ते म्हणून आत्मना आत्मना श्रुती श्रुती फ्रुटी म्हणलं असेल तरी आपण फ्रुटी म्हणू, कारण आपला मंत्राचा त्याचा तीळ मात्र संबंध नाही। आपला सत्यनारायण संपलेला कधी कळतो? बोला पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, हा पहिला अध्याय संपला। आता जाता जाता 2-3 संपते आणि मग बोला पुंडलिका म्हणले गेले की बसू। पहिली लोक कीर्तन संपल्यावर कीर्तन करायच्या पाया पडायचे, पण आता उलट झालं। 7 ते 9 कीर्तन, 8:45ला यायचं आणि महाराज ज्ञानोबा माऊली म्हटला वदनी कवले घेता, म्हणजे महाराज गेला, ज्याच्या करता आले ते देव घ्या लगेच जेवा। काही तो पण बसताना आणि फक्त महाराज ज्ञानोबा माऊली केली। ही अवस्था झाली, जी व्यथा व्हायला नको ती व्यथा झाली। म्हणून समजारा काडक्यांचा धूर झाला आणि तो म्हणला चला विधी झाला, पटकन नाग बनवा म्हणले। नाग बनवा म्हटल्यावर 2 पोरं होती खोडीची, या 2 पोरांसारखी। मराठी मीडियमची होती, तुम्ही इंग्लिश मीडियमची आहे का? बरं मराठी मीडियमची। एक पोरगा म्हणलं नाग बनवायचं, 0 मिनिटात नाग बनवतो म्हणला, 0 मिनिटात नाग बनवायचा म्हणला। चिखलाचा नाग 2 मिनिटात बनवतो। तो म्हणला छे छे चिखलाचा नाग चालणार नाही बरे। दुसरं पोरगा म्हणलं खरं आहे तुमचं, मग चिखलाचा चालत नाही ना, मी कणकीचा बनवतो। कणकीचा म्हणजे पिठाचा। तो म्हणला छे छे कणकीचा सुद्धा चालत नाही बरे। असं म्हटल्याबरोबर दोघं म्हणली मग काका कशाचा चालेल बरे? काका म्हणतो सोने किंवा चांदी खरे, आणि तिथेच तुमचे माझे वाटुळे बरे। अजून जाग्यावर नाही आम्ही, भानावर नाही। मग बायको पंपच
घेऊन गेली होती नवऱ्याच्या माग. आना 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 माया मिवणीच्या मिवणीनं नारायण नागबळी केला आणि तिचं लग्न झालं. गेलाच भाऊ उठलाच लगेच गेला नाग घेऊन आला 12,500 आणि त्याच्या मांडीवर ठेवला. आता यो नाग आहे बरं गोळाचा खडा आहे नाग समजा. यो नाग दिला त्याच्यावर तो म्हणला डोळ्याचा का. आपण लगेच डोळे लागले. एवढ्या झटक्यात त्याने नागला पावला. डोळे उघडा. अजून काय आपले डोळे उघडेले नाही. चला नदीला. आपण कुठे आहे नदीला आले नदीला. क्या फुलं केशवाय नमा माधवाय नमा आमक्या नमा तमक्या नमा आमक्या बया झाली बाया नारायण नागबळी एकदाच टाकला बाया काकाने नाग पाण्यात. नाग जो 12,500चा नाग करा सांगून तो पाण्यात टाकील. 2100 टाकील पाण्यात टाकील टाकील. ज्यानं सोन्याचा नाग करा सांगतो पाण्यात टाकील. मी कीर्तना आलो बिगर पाकिटाचा जाईल. साधं लॉजिक आहे ना. साधं लॉजिक आहे. 15,000चा नाग कोण पाण्यात टाकील. नाग इथे किती हलवा नाग पडत नसतो. पार गे महाराजांसारखं असं करा तरी नाग पडत नसतो. पार पोरांनी अशी बॉलिंग करू द्या तरी नाग पडत नसतो. बायांनी पार अशा पोळ्या लाटू द्या तरी नाग पडत नसतो. नाग अंगठ्यात जाम असतो आणि हात चालाकी करून खिशात हात घातला. अंगठ्याने नाग खाली दाबला आणि रुमाल काढला हात पोसला. आमच्या म्हणती बया गेली 7.5 गेली नाही तो आणली. जर नारायण नागबळीने तुमचं घर चाललं असतं, जर तुमचं कोळ्याने घर चाललं असतं, जर तुमची गाडी लिंबू मिरचीने चालली असती शनिवारची नामुष्याची तर गाडीला इंजिन नावाचा पार्ट आला असता का. आला असता. मग किती किती लोक आता गाडीला लिंबू मिरची बांधणार नाही. हातवरती करा बरं. ह्या कानाने ऐकायचं ह्या कानाने तर सोडून द्यायचं. हे सोडल्यामुळं आपलं वाटलं झालंय. आणि ज्याच्या करता सगळं चाललंय ज्याच्या करता भवसिंधू पार करायचं तो ध्येय समजला नाही. आणि तो ध्येय कसा आहे हे तुकोबाराने सांगितलं. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.